मेरी लिखी बातों को हर कोई समझ नहीं पाता। मेरी लिखी बातों को हर कोई समझ नहीं पाता, क्योंकि मैं एहसास लिखता हूँ और लोग अल्फाज पढ़ते हैं। थोडक्यात सांगायचं तर गुलजार हे फक्त कवी किंवा शायर नाहीत, तर ते भावनांचे चित्रकार आहेत। ते शब्दांच्या कुंचल्याने भावनांचे रंग भरतात आणि म्हणून त्यांची शायरी कायम आपल्या मनाला भावते। नमस्कार, मी इंदिरा न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तुम्ही जे लिहिता तो एहसास गुलजार यांच्या लेखनात आहे आणि म्हणूनच त्यांच्या शायरीला एक वेगळं स्थान आहे। आज गुलजार यांचा जन्मदिवस। गुलजार यांचं मूळ नाव संपूर्ण सिंह कालरा असं आहे। सध्याच्या पाकिस्तानमधील पंजाबमधील दीना नावाच्या गावात त्यांचा जन्म झाला। फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले। सुरुवातीला त्यांनी मुंबईतील एका मोटार गॅरेजमध्ये काम केलं, पण त्यांचं मन नेहमीच कविता आणि साहित्यात रमून जायचं। या गॅरेजमध्ये काम करत असतानाच ते फावल्या वेळेत कविता लिहित असत आणि याच कवितांनी त्यांना बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख मिळवून दिली। गुलजार यांच्या गाण्यांमध्ये जीवनातील अनेक अनुभव आणि भावना सहजपणे व्यक्त होतात। त्यांच्या गाण्यांमधून कधी निरागस प्रेम तर कधी गहन विचार दिसून येतात। त्यांचा त्रिवेणी हा काव्य प्रकार खूप प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये 3 ओळीत एक सुंदर आणि अर्थपूर्ण गोष्ट सांगितली जाते। त्यांनी अनेक चित्रपटांसाठी अजरामर गाणी लिहिली आहेत, जसं की तुझसे नाराज नहीं जिंदगी, तेरे बिना जिंदगी से कोर्ट आणि जय हो या गाण्यासाठी तर त्यांना ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कारही मिळालाय। गुलजार हे केवळ गीतकारच नाहीत, तर त्यांनी अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय, जसं की मेरे अपने, आंधी, मौसम, माचिस। त्यांच्या चित्रपटांमध्येही एक वेगळी संवेदनशीलता आणि सामाजिक भान दिसून येतं। गुलजार यांना साहित्यातील योगदानासाठी अनेक प्रतिष्ठित पुरस्कार देखील मिळाले। 2002 साली त्यांना उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, 2004 मध्ये पद्मभूषण, 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि नुकताच 2024 साली त्यांना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालाय। गुलजार हे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आपल्या शब्दांनी अनेक पिढ्यांना प्रेरित केलंय आणि आजही करतायत। त्यांच्या रचनांमध्ये साधेपणा आणि गहनता यांचा अद्भुत संगम दिसून येतो, ज्यामुळे ते नेहमीच प्रकारच्या मनाला स्पर्श करतात। महाराष्ट्राच्या संवेदनशीलतेला समजून घेणारे गुलजार यांची कविता आणि गाणी महाराष्ट्रातील लोकांच्या मनाला खूप स्पर्श करतात। त्यांच्या त्रिवेणी या काव्य प्रकारातून व्यक्त होणारी संवेदनशीलता मराठी रसिकांनाही खूप आवडते। त्यांच्या अनेक गाण्यांमध्ये दिसणारी गहनता आणि भावनांची खोली महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या सांस्कृतिक मूल्यांशी जोडलेली आहे। थोडक्यात सांगायचं तर गुलजार हे एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी महाराष्ट्राला केवळ त्यांची कर्मभूमी मानलं नाही, तर इथल्या संस्कृतीचा, साहित्याचा आणि कलाकारांचा मनापासून आदर केला। त्यामुळे ते एक महाराष्ट्रासाठी प्रसिद्ध व्यक्तिमत्वच नाही, तर सांस्कृतिक समन्वयाचे आणि परस्पर आदराचं एक महत्त्वाचं प्रतीक आहेत।